जागतिक स्तरावरती इराण, इस्रायल आणि अमेरिका या 3 देशांमध्ये गेल्या 2 महिन्याच्या वर युद्ध सुरू असल्याने जागतिक स्तरावरती इंधनाचे संकट मोठं ओढावलं आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी नागरिकांना आवाहन केलं आहे की पेट्रोल, डिझेल, गॅस यांचा कमी प्रमाणात वापर करा. अशा आवाहन केल्यानंतर पेट्रोल, डिझेल आणि गॅस याची देशामध्ये टंचाई निर्माण झालेली आहे. देशामध्ये 60 दिवस पुरेल एवढाच इंधन साठा उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. आज आपण नवापूर शहरातील स्वस्तिक पेट्रोल पंपावर आहोत. आपण इथं बघू शकतो वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी मोटरसायकलची मोठी रांग लागलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये इंधन भरण्यासाठी इथं दुचाकी स्वार आलेले आहेत, बघू शकतो आपण. त्याचबरोबर 4 व्हीलर देखील इथं डिझेल भरण्यासाठी आलेले आहेत. शेजारी 4 व्हीलरची ट्रक्स, ट्रॅक्टर, प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, जेसीपी अशी देखील गर्दी आपल्याला दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये इंधन ची टंचाई निर्माण झालेली आहे. जागतिक स्तरावरती इंधनाचं संकट ओढावल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली. नवापूर शहर महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात असल्याने गुजरात राज्यातील अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल नसल्याने नवापूर शहरात 4-5 पेट्रोल पंपावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे, पेट्रोल एकदम फुल केल्याने गाडी पेट घेऊ शकते. त्यामुळे काळजीपूर्वक इंधन भरावं, इंधनाचा अनावश्यक साठा करू नये, तसेच गरज असल्यावरच गाड्यांचा वापर करा, विनाकारण गाड्यांवर फिरू नये असं देखील प्रशासनाकडनं आवाहन करण्यात येत आहे. ही टंचाई किती दिवस चालते हे अजून तरी सांगणं निश्चित नाही, परंतु इंधनाचा वापर सांभाळून आणि व्यवस्थित करणे खूप गरजेचं झालं आहे. निलेश पाटील, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.